पित्ताशयाचा खडा सांगितलाय. दुसरा इश्यू पण झालता. डॉक्टर म्हणले ऑपरेट करावं लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर आज मला तो रिझल्ट खूप भेटलाय. मला आता काहीच नाहीये पोटात. खूप सारे मास्टर क्लासेस प्रत्येक केले. पण त्यांच्यामध्ये मला असं आश्चर्यचकित करण्यासारखे रिझल्ट मला त्यांच्याकडून मिळाले. तर माझ्या डोळ्यात म्हणजे अश्रू येत नव्हते. ते मी आता टूप घालत नाही. कधी नमस्कार. माझं नाव करुणा परिमल पै आहे. मी स्वतःमध्ये खूप बदल आले. मी खूप चिडचिडी स्वभावाची होती, रागिष्ट होता, सगळं होता. तो सगळा माझा बऱ्यापैकी निघून गेला. माझ्यामध्ये बरेचसे गुणदोष होते, काही वाईट दोष होते, जे मला स्वतःला ते समजायला लागले, की आपण असे वागत होतो. त्याच्यामध्ये चेंजेस आले. पॉझिटिव्ह वाइब्स दिसायला लागले. रेकी शिकल्यामुळे एक जाणवलंय, की आपण जेव्हा दुसऱ्याशी भेटतो, ते सुद्धा आपल्याबरोबर पॉझिटिव्हच राहतं त्यानंतर. आधी माझ्याकडे हा अनुभव अजिबात नव्हता. मी वाईट आणि सगळे माझ्याबरोबर वाईट हा एक इश्यू होता. झाला होता, जो की मला रेखीनेच कळलं, की माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि मी नंतर घशाचा सध्या रिसेंटली ते तर खूप मोठा अनुभव आहे. माझा घसा खूप दुखत होता. म्हणजे असं वाटत होतं काहीतरी मला आजार झालाय का काय? एंडोस्कोपी केली. सगळे म्हटले नाही, पण दुखायचं. मी शेवटी मग आपली रेखीची प्रॅक्टिस जास्ती जोमाने परत सुरू केली. म्हणजे परत रोज तर करत होते, पण जास्ती 2दा-3दा दिलं. म्हणजे लिटरली आज असं आहे, की माझा घसा पूर्णपणे 100% बरा झाला आहे. आणि दुसरं एक असं आहे, की मला पोटाचा आजार निघाला होता, की तो थोडासा पोटामध्ये पित्ताशयाचा खडा सांगितलाय. दुसरा इश्यू पण झालता. डॉक्टर म्हणजे ऑपरेट करावं लागेल. पण मी रेखीवर विश्वास होता. मी सरांशी पण बोलले होते. सर म्हटले, "प्रॅक्टिस कंटिन्यू करा" आणि प्रॅक्टिस केल्यानंतर आज मला तो रिझल्ट खूप भेटलाय. मला आता काहीच नाहीये पोटात. माझं पोट ओके झालंय. सोनोग्राफीमध्ये पण ओके आलाय. त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. थँक सर. नमस्कार. माझं नाव अमोल रत्नपारखे आहे. मी आश्चर्यचकित करण्यासारखे रिझल्ट मला त्यांच्याकडून मिळाले. ते जेव्हा शक्तिपात देतात, तेव्हा म्हणजे असे शरीरामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात आणि इतके पॉवरफुल व्हायब्रेशन्स तयार होतात आणि इतकी जबरदस्त त्यांचा ऑरा आपल्याला फील होतो. सारे युट्यूबवर आहेत म्हणजे आपले लोकं पण आहेत दुसरे जे मास्टर क्लास देतात, अटेंडमेंट पण देतात. पण त्यांच्या अटेंडमेंटमध्ये थोडीफार अशी फिलिंग वगैरे काही येत नाही. जेव्हापासून मी हे सेशन सुरू केले, तेव्हापासून आधी भरपूर माझ्या शरीरामध्ये भरपूर स्टिफनेस तयार झालेलं होतं. खूप जास्त स्टिफनेस वगैरे येत होतं मला आणि काम पण माझं बंद पडल्यासारखं झालं होतं. कॉन्फिडन्स लेव्हल खूप डाऊन झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये यांचं जेव्हा सेशन अटेंड केलं, तेव्हा हळू कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला लागला. फॅमिलीमध्ये खूप चांगले रिलेशन्समध्ये पण काही बिघाड आले होते माझ्या आणि घरची परिस्थिती म्हणजे घरच्यांची तब्येत पण खूप बिघडत होती. ते हेल्थ, वेल्थ आणि सगळे ओव्हरऑल जे व्हायब्रेशन्स असतात, आजूबाजूचे वातावरण जे असतं ते पूर्णपणे एक चांगलं झाल्यासारखा अनुभव आला. नमस्कार. माझं नाव रंजना अंकुश वराडी. म्हणजे मला खूप पहिले आजार होते. सांधेवाताचा त्रास होता किंवा पोटात दुखायचं आणि 4 वर्ष झाले डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. पण मी केला आणि त्याच्यानंतर 6 महिने झाले. मला एवढा फरक जाणवतोय की माझ्या डोळ्यात म्हणजे अश्रू येत नव्हते. 6 महिने झाले. मी आता ऑलरेडी एक-एक ट्यूब माझी ₹500-500 ची आहे. 1 आठवड्याला लागते ती. ते मी आता ट्यूब घालत नाही. कधीतरी बाय चान्स मी ट्यूब घालते. त्रास होता. मला थोडं बसलं तरी मला पायाला खूप अशा मुंग्या वगैरे यायच्या. तर मी पायांना म्हणजे पूर्ण शरीराला सेल्फ हिलिंग मी घेते. धन्यवाद सर.